नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे ऋषीचा शाप. द्वारका नगरीमध्ये श्रीकृष्ण आणि रुक्मिणी राहत होते. द्वारका नगरीच्या जवळच एक ऋषी तपश्चर्येसाठी आले. त्यांनी तिथेच कुटी बांधली आणि त्या कुटीमध्ये राहू लागले. श्रीकृष्णांना ही गोष्ट कळली. मग श्रीकृष्णांनी एक दिवस त्यांना आमंत्रण दिले की भोजनासाठी तुम्ही आमच्या घरी यावे. ऋषींनी होकार दिला. इकडे श्रीकृष्ण रुक्मिणी तयारीला लागले. कडक उन्हाळ्याचे दिवस होते. सगळी तयारी पूर्ण होत आली होती. स्वयंपाक देखील पूर्ण होत आलेला होता. मग श्रीकृष्णांनी ऋषीला आणण्यासाठी रथ पाठवला. रथ पाठवून बराच वेळ झालेला होता. तेव्हा श्रीकृष्ण रुक्मिणी महालाच्या दारापाशी येऊन उभे राहिले. स्वागतासाठी सज्ज होते. रुक्मिणीच्या हातात पंचारतीचे ताट होते. सगळी जय्यत तयारी झालेली होती. फक्त ऋषी येण्याची वाट सर्वजण पाहत होते. भर दुपारची वेळ झालेली होती. वरून ऊन चटकत होतं. बराच वेळ झाला पण ऋषी काही येत नव्हते. सगळे वाट पाहत होते. उन्हात उभे राहून राहून रुक्मिणीला तहान लागली होती. परंतु ऋषींना जेवू घातल्याशिवाय पाण्याचा थेंबही घ्यायचा नव्हता. ऊन वरचेवर वाढत होते. ऋषी काही येत नव्हते. अशातच रुक्मिणी खूप परेशान झाली. तिला खूप तहान लागली होती. तिच्या घशाला कोरड पडली होती. ती श्रीकृष्णाला म्हणाली, मला खूप तहान लागली आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, थोडा वेळ थांब, आत्ता ऋषी येतीलच. परंतु ऋषी काही येतच नव्हते. खूप वाट पाहिली. बराच वेळ लोटला गेला पण ऋषी काही येत नव्हते. तेव्हा रुक्मिणी आता मात्र खूप व्याकुळ झाली. श्रीकृष्णांना म्हणाली, आता माझ्याच्याने राहवत नाही. माझा घसा खूप कोरडा पडलेला आहे. मला खूप तहान लागलेली आहे. तेव्हा श्रीकृष्णालाही तिची कासाविस्ता पाहवल्या गेली नाही. मग श्रीकृष्ण ज्या ठिकाणी उभे होते तेथेच त्यांनी आपल्या पायाचा अंगठा थोडासा दाबला. त्या अंगठा दाबलेल्या ठिकाणाहूनच पाण्याची धार येऊन बरोबर रुक्मिणीच्या तोंडात पडली. रुक्मिणी पाणी पिऊन तृप्त झाली. तितक्यात ऋषींचा रथ दारापाशी येऊन पोचला. ऋषींनी हे सर्व दृश्य पाहिलं आणि त्यांना खूप राग आला आणि त्यांनी शाप दिला. येथील आजूबाजूच्या भागामध्ये सर्व पाणी खारट होऊन जाईल. इथे कुठेही गोड पाणी मिळणार नाही. श्रीकृष्ण रुक्मिणीने त्यांची माफी मागितली. परंतु दिलेला शाप हा खरा ठरला. तेव्हापासून ते आजपर्यंत द्वारकेच्या काही भागामध्ये खारट पाणी आहे. गोड पाणी मिळत नाही. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.